श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 7 लवंगा इथे ठेवून तुम्ही लक्ष्मी स्थिर ठेवू शकता. तुमच्याकडे पैसा टिकून राहतो. तुम्ही भरपूर वेळेस खूप कष्ट करता, मेहनत करता, पण शेवटी तुम्ही जेव्हाही तुमच्याकडे कोणती अडचण असते किंवा तुम्हाला काही खरेदी करायची असते तेव्हाही तुम्हाला पैशाचीच गरज लागते आणि तुम्ही कष्ट करूनही तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा तुम्हाला भरपूर वेळेस खूप वेळेस तुम्हाला चणचण भासत असेल, प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एवढं कष्ट करूनही तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा तुमच्याकडे सतत पैशाची हानी होत असते किंवा तुमच्याकडे पैशाचा प्रवाह थांबला असेल किंवा भरपूर वेळा असंही होते की पैसे भरपूर येतात पण तुमच्याकडे टिकून राहत नाहीत. आले की लगेच कुठे जातात तेही तुम्हाला असं वाटतं की पैसे कुठे जातात, येतात भरपूर पैसे येतात पण जातात कुठेही तुम्हालाही माहिती होत नाही. तेव्हा लक्ष्मी माता ही खूप चंचल आहे. ती एकाच ठिकाणी स्थिर कधीही राहत नाही. पण लक्ष्मी मातेला स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. तर तुम्हाला उपाय खूप साधा आणि सोपा उपाय आहे. आत्ता आपल्याला कोणालाही पैशाशिवाय आपण कोणतंही काम करू शकत नाही किंवा कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर आपल्याला पैशाची गरज असते, खूप गरज असते. तेव्हा आपल्याला कोणीही मदत करत नाही किंवा भरपूर वेळा असंही होतं तुम्ही कोणाकडेही मदत मागता पण तेव्हा तुम्हाला कुठूनही मदत भेटत नाही. मग तुम्ही कष्ट केलेले पैसे, तुम्ही मेहनत केलेले पैसे तुम्ही स्थिर ठेवू शकता, लक्ष्मी मातेला तुमच्याकडे स्थिर ठेवू शकता. तर यासाठीच आज हा उपाय आहे. उपाय पाहण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही भरपूर वेळा व्हिडिओ पाहता पण श्री स्वामी समर्थ लिहित नाही. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे झालंच पाहिजे. तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्हाला उपाय करायचा आहे कोणत्याही शुक्रवारी सकाळी उठून स्वच्छ अंघोळ करून लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. 7 लवंगा, 7 गोमूती चक्र तुम्हाला लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेच्या चरणांजवळ ठेवायचे आहेत. लक्ष्मी मातेला तुम्ही खीर किंवा दूध, साखर कोणताही प्रसाद ठेवू शकता. तुम्हाला जी काही लक्ष्मी मातेचे जप येत असेल तो तुम्ही करायचा आहे, मंत्र करायचा आहे. लक्ष्मी मातेला साधा सोपाही करू शकता, श्रीम करू शकता किंवा जय लक्ष्मी माता असं 11, 21, 108 वेळेस तुम्ही करू शकताय. त्यानंतर तुम्हाला गोमूती चक्र आणि तुम्हाला लवंगा ठेवल्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी तुम्ही कुठे ठेवताय तिथं तुम्हाला ठेवायचं आहे. आणि या उपायामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती राहते. तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर लक्ष्मी माता स्थिर राहते आणि तुमच्या आर्थिक स्थिती सुधारते. लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावरती राहते. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जेव्हा कधीही तुम्हाला वाटेल की तुम्हाला त्या वस्तू ठेवल्या आहेत लवंगा आणि गोमूती चक्र, त्याचा प्रवाह म्हणजे त्याची पावर कमी झाली आहे, तेव्हा तुम्हाला तिजोरीमधून काढून कापड स्वच्छ धुवून तुम्हाला त्यामध्ये गोमूती चक्र धुवून दुसऱ्या लवंगा ठेवून अशीच पूजा पुढच्या शुक्रवारी जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्हाला ते काढायचं आहे आणि त्या शुक्रवारीही अशीच पूजा करून तुम्हाला ठेवायचं आहे. सतत तुम्हाला हे करत राहायचं आहे. लक्ष्मी माता असा उपाय केल्याने लक्ष्मी माता तुमच्याकडे स्थिर राहते. तुम्ही जे काही कष्ट मेहनत करता त्याचे फळ तुम्हाला भेटते आणि लक्ष्मी माता तुमच्याकडे टिकून राहते. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तुम्हाला याचा प्रभाव खूप लवकर दिसून येतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.